साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्धानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा पुढचा भाग पाहणार आहोत. अध्याय आहे 21 आणि ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मार्फत परमेश्वर हा महादेवा स्तुती केलेली आहे आणि त्याचं महात्म्य याच्यात सांगितलेलं आहे. आता आपण ज्या देवांची पूजा करतो, रामाची कृष्णाची, ते देव भगवान शंकराची पूजा करतात. म्हणजे या ठिकाणी आपण शंकर रामाची पूजा केली किंवा कृष्णाची पूजा केली तर शंकर भगवंताची हे देव पूजा करतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. मग आता रामाची पूजा आपण केल्यावर मग आता कृष्ण शंकर शक्ती राम शक्ती आपल्याला मिळू शकते का? हो, मिळू शकते. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. कृष्ण शिवशक्ती आधी कृष्ण बरोबर भक्त असं समीकरण तयार होतं आणि मग ती शक्ती वाढत चालते. म्हणून जे भगवंताची सेवा करणारे आहेत त्यांना जोडूनच आपण त्यांची स्तुती करायला पाहिजे. भगवान शंकराची पूजा सगळे देव करतात म्हणून आपण करायला पाहिजे. कारण का? त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे. सूत म्हणाले तदनंतर ब्रह्माला पुढे करून वे गरुड ध्वज भगवान विष्णू अतीत भविष्य तथा वर्तमान कल्पापासून संबंधित महादेवाचे वेद प्रतिपादित नामापासून ईश्वराचे वचन करायला म्हणायला लागले. विष्णू म्हणाले, हे सुहृत, आपण अनंत तेज संपन्न भगवानाला नमस्कार आहे. क्षेत्राधिपती बीजी तथा त्रिशूळधारीला नमस्कार आहे.
सुमेंढ्र सुंदर लिंगवाले, आच्चमेंढ्र पूजनीय लिंगवाले, दंडी तथा वृक्षरेता वृक्ष विरेवाले नमस्कार आहे. ज्येष्ठाला श्रेष्ठाला पूर्व तथा प्रथमाला नमस्कार आहे. असे विष्णू आता शंकराची स्तुती करतात. हे मान्याला पूज्य की तथा सद्योजाता नमस्कार आहे. गह्वर अगम्यला नमस्कार. घटेश चेष्टमान जीवांचा स्वामी तथा आकाश एवं वृक्षाला शाला को अंबर वस्त्र के रूपात धारण करणारे हम जैसे प्राण्यांना स्वामीला नमस्कार आहे. वल्कल भगवान शंकर हे पूर्वी झाडाचे सालीचं वस्त्र नेसत असत. हा याच्यात महत्वाचा मुद्दा आहे. वेदांचे स्वामी तथा स्मृतींचे स्वामीला नमस्कार आहे. कर्म तथा दान आदीचे स्वामीला और द्रव्यांचे स्वामीला नमस्कार आहे. योगाचे प्रभू नमस्कार आहे. सांख्य के प्रभू नमस्कार आहे. ध्रुव के संबंधित ऋषियों अर्थात सप्तऋषियों प्रभु को सप्तऋषियोंचे प्रभु नमस्कार आहे. 7 ऋषी आहेत. क्रतु पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ आणि मरीची, तर त्यांना नमस्कार आहे. नक्षांचे स्वामीला नमस्कार आहे. ग्रहांचे स्वामीला नमस्कार आहे. आपला नमस्कार आहे. विद्युत अग्नीपासून युक्त मेघांचे गर्जनाचे स्वामीला नमस्कार आहे. महासागरांचे स्वामी तथा दीपांचे स्वामीला नमस्कार आहे. पर्वत तथा भारत आदी 9 वर्षांचे स्वामीला नमस्कार आहे. नद्या तथा नदोंचे स्वामीला नमस्कार आहे. मांसदिया तथा वृक्षांचे स्वामीला नमस्कार आहे. अनेक विविध धर्माचे कारण रूप धर्मवृक्षाला नमस्कार आहे. धर्माला नमस्कार आहे. त्याचप्रमाणे स्थिती योगाचे स्वामीला नमस्कार आहे. परार्धाचे स्वामी तथा परके स्वामीला नमस्कार आहे. सभी रसांचे स्वामी तथा रत्नांचे स्वामीला नमस्कार आहे. क्षणांचे स्वामी तथा लव क्षणांश के स्वामीला नमस्कार आहे. दिन रात अर्धमास पक्ष तथा मासोंचे स्वामीला नमस्कार आहे. ऋतूंचे स्वामीला तथा सांख्यां के स्वामीला आपण शिवला नमस्कार आहे. अपराध तथा परार्ध के स्वामी नमस्कार आहे. पुराणांचे स्वामी नमस्कार आहे. सर्गोंचे स्वामी नमस्कार आहे. मनवंत स्वामी तथा योगाचे स्वामी नमस्कार आहे. जरायुध अंड स्वदेश तथा उद्भिज 4 प्रकारच्या सृष्टी स्वामीला नमस्कार आहे. अनंत ज्योतीला नमस्कार आहे. कल्पाच्या उदयात प्रणीत धर्मशास्त्रांना तथा वार्तांना कृषी एवं वाणी शास्त्राला स्वामीला नमस्कार आहे. विश्वाच्या स्वामीला नमस्कार आहे. ब्रह्मादी पतीच्या स्वामीला नमस्कार आहे. हे विद्याधिक स्वामी तथा विद्यापतीला नमस्कार आहे. वृत्तांच्या स्वामीला नमस्कार आहे. वृत्ताधिपती नमस्कार आहे. मंत्रांच्या स्वामी तथा मंत्रांचे अधिपती आपल्याला नमस्कार आहे. पितरांचे पती तथा पशुवांचे पतीला नमस्कार आहे. श्रेष्ठ वाणीवाले तथा पुराण श्रेष्ठ आपण शिवाला नमस्कार आहे. पशुवांचे पती तथा गोवृंदेश्वर जन राज प्रजोज को नमस्कार आहे. प्रजावांचे पती तथा सिद्धींचे
पतीला नमस्कार आहे। दैत्य दानव तथा राक्षस समूह के पति को नमस्कार आहे। गंधर्व तथा यक्षों के पतीला नमस्कार आहे। गरुड उरक सर्प तसा पक्ष्यांच्या पतीला नमस्कार आहे। सभी गुप्त पिशाच के गुह्याधिपतीला नमस्कार आहे। गोकर्ण गोप्ता तथा शंकरुणाला नमस्कार आहे। वरहला अप्रेम को वृक्ष को तथा विरोधा नमस्कार है। देवता के पति तथा गणों के पतिला नमस्कार है। जलों के पति तथा ओझों के पतिला नमस्कार है। लक्ष्मीपति लक्ष्मी के रक्षक तथा पृथ्वी के पालन करताला नमस्कार है। शक्तिवान तथा शक्तिहीन प्राणांचे समुच्चय रूप शिवला नमस्कार है। क्षोभन को नमस्कार है। दीप्त श्रृंग एक श्रृंग वृषभ तथा ककुभी को नमस्कार है। स्थैर्य तेजमय वपु तथा अनुवृत्त को नमस्कार है। अतीत भविष्य तथा वर्तमान रूप शिव को नमस्कार है। सुवर्चा वीर्य शूर अजित वरद वरण्य पुरुष तथा महात्मा को नमस्कार है। भूत भव्य मत तथा प्रभावाला नमस्कार है। जन तप तथा वरदान नमस्कार है। आपला नमस्कार है। अणु परम सूक्ष्म महत महा आकार संपन्न तथा सर्वगत सर्वव्याप्त शक्ती राहणारा नमस्कार है। बंध जन्म मरण बंधन मोक्ष स्वर्ग तथा नरक रूप को नमस्कार है। भव देव युज देवतांचे आचार्य तथा याचक यज्ञ करणारे नमस्कार है। पृथु दूर्ण महान दीप्त आलोकयुक्त सत्व तत्व तथा अति गुणिपूर्ण गुणातीत को नमस्कार आहे। पाश शस्त्र त्याचप्रमाणे आभरणाला नमस्कार आहे। हूत हविद्रव्य रूप उपहूत यज्ञ आदित आव्हान केले जाणारे प्रहूत प्राशित भक्तिपूर्वक गेलेली आहुतीला भोजरूपात ग्रहण करणारे शिवाला नमस्कार आहे। इष्ट यज्ञ कर्मादी पूर्त खूप तडागादी निर्माण म्हणजे विहिरी अग्निष्टोम द्विज रूप शिवाला नमस्कार आहे। सत्यस्वरूप दक्षिणारूप तथा अवभृतर यज्ञाला समाप्तीच्या नंतर सिद्धीसाठी केले जाणारे स्नान रूपाला शिवाला नमस्कार आहे। अहिंसा अप्रलोभ पशुमंत्र रूप परिपूरक सुशील तथा सदाचारीला नमस्कार आहे। अतीत भविष्य तथा वर्तमान रूप अर्थात सर्व कालव्यापी शिवाला नमस्कार आहे। सुवरच्या महान शक्तिमान वीर्य शूर अजित वरद वरण्य पुरुष महात्मा भूत भव्य महन तथा अभ्यय रूप शिवाला नमस्कार आहे। जरासिद्ध नित्य तरुण रूप सुवर्णरूप तथा वरदानी शिवाला आपला नमस्कार आहे। अघोर रूप महान रूप तथा निंद्रितांचे पतीला नमस्कार आहे। इंद्रिय रूप वाहन वाले आस्वाद रूप हर धारण करणारे विश्वरूप तथा सर्व बाजूने शिरवाले शिवला नमस्कार आहे। सर्व दिशात हाथों तथा पैरों वाले अप्रतिम हव्य कव्य तथा अव्यवहार रूप रुद्रा नमस्कार आहे। सिद्ध पवित्रता
यज्ञरूप, यज्ञपरायण, शूरवीर, सुघोर, अक्षोभ्यालाभीन शोभन करणारे, सुंदर प्रजावाले, तीव्र मेघमेधावाले, दीप्त भास्कर, बुद्ध शुद्ध प्रतिष्ठ, त्याप्रमाणे विस्तृत शिवाला नमस्कार आहे. स्थूल सूक्ष्म दृश्य अदृश्य, वृष्टी ताप वायू तथा शिशिर थंड रूप शिवाला नमस्कार आहे. वक्र केस, टेढ़े बाल वाला तथा उन्नत उरुप्रदेश एवं वक्ष स्थल वाले शिवाला नमस्कार आहे. सुंदर वर्ण तथा तप्त स्वर्ण के तुल्य अभाव वाले शिव को बार बार पुन्हा पुन्हा नमस्कार आहे. विरूपाक्ष, लिंगरूप, पिंगल, महान, ओझापासून संपन्न, सृष्टीचा अवरोध करणारे तथा सौम्य दृष्टीवाले शिवाला नमस्कार आहे. धूम्र श्वेत कृष्ण लोहित शीशित पिशित पिशिंग तथा पीतरूप धनुर्धर शिवाला नमस्कार आहे. विषयता युक्त तथा विशेषता रहित शिवाला नमस्कार आहे. यज्ञ पूज्य तथा उपजीव्य को नमस्कार आहे. क्षम्य वृद्ध वत्सलाला बारवा नमस्कार आहे. भू सत्य तथा सत्य हा सत्यरूप शिवाला नमस्कार आहे. पद्मवर्ण मृत्यूचे विनाशक तथा मृत्यूरूप शिवाला नमस्कार आहे. गौर, श्याम, कद्रू, भूरावर्ण तथा लोहित वर्ण शिवाला नमस्कार आहे. महासंध्याकालीन बादलांचे समान वर्णवाले, सुंदर दीप्तीवाले, दीक्षा प्रदान करणारे, हातात कमल धारण करणारे, दिग्वास दिशात वास करणारे अथवा दिगंबर अशा जटाजुधारी शिवाला नमस्कार आहे. अग्र प्राणरूप येता रहित समरूप, अवयव मरण रहित रूप, गंध नित्य तथा अविनाशी शिवाला नमस्कार आहे. उपस्थित होऊन पालन पोषण करणारे, अस्थिर कर्मरूप, दुर्गम महेश, क्रोधरूप, कपिल, तर्कवितर पासून या पलीकडे विग्रहवाले, बलवान, वेगरूप, वालुकात विराजमान, प्रवाहरूप, स्थित, व्यापक, उत्तम मेधा संपन्न, पृथ्वीचे पालन पोषण करणारे, चंद्रकला धारण करणारे, चित्ररूप विचित्र वेश धारण करणारे, विचित्र वर्णवाले तथा यज्ञरूप शिवाला नमस्कार आहे. चेकितान विशिष्ट ज्ञानाचे वाले, संतोषरूप तथा निहित अत्यंत हितकारक आपला नमस्कार आहे. क्षमाशील, इंद्रियजित तथा वज्र के समान आघात करणारे शिवाला नमस्कार आहे. राक्षसांचा विनाश करणारे, विष का नाम शमन करणारे, शुभ ग्रहवाले, क्रोधपति होते हुए भी सौम्य रूप वाले, सर्परूप, यमराज स्वरूप, तीक्ष्ण शास्त्र धारण करणारे, आनंद स्वरूप, मोद सदृश संन्यासांचे द्वारा न्याय आप शिवाला नमस्कार आहे. रोग विकाराचे पासून रहित सर्वरूप महाकाला नमस्कार आहे. ओंकारेश्वर भग नामक देवतांचे नेत्राचे नाश करणारे, मृगव्याध रूप, दक्षरूप, दक्ष प्रजापतीचे यज्ञाचा विध्वंस करणारे,
सभी प्राण्यांचे आत्मस्वरूप, सर्वेश्वर, अतिशय स्वरूप, त्रिपुराचे संहर्ता, सुंदर शास्त्र धारण करणारे, धनुर्धर, कुठार धारण करणारे, दक्षाचे यज्ञात पुषा नामक देवतांचा दात तोडणारे तथा भग नामक देवतांना नेत्रहीन करणारे, मनोरथ पूर्ण करणारे, वरिष्ठ कामदेवाचा शरीर दग्ध करणारे, रणभूमीत विक्राल वक्रवाले, गजानन रूप, दैत्यांचे संहारक, हम ब्रह्मा विष्णू आदी देवतांकवी स्वामी, दैत्यांचे क्रंदित करणारे, चित्का निवारण करणारे, तीक्ष्ण रूपवाले, मृगचर्म धारण करणारे, नित्य मशानापासून राग रखणारे तथा हातात प्रज्वलित काष्ठ धारण करणारे भगवान शिवाला नमस्कार आहे. प्रिय भक्तांचे पालन करणारे, मुंडाच्या माळा धारण करणारे, शोकरहित, अनेकविध भूताने घेरलेले राहणारे शिवाला नमस्कार आहे. नर नारीचा विग्रह धारण करणारे, अर्धनारीश्वर, देवी पार्वतीका सदा प्रिय करणारे, जटाधारी, मुंडी, सर्पंका यज्ञोपवी धारण करणारे, नृत्यात अभिरुची राखणारे, नृत्यशालेच्या प्रीती राखणारे, क्रोधरूप गीतात प्रिय तथा मुनियांच्या द्वारा स्तुत्य शिवको नमस्कार आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हातीचे मस्तक काटणारे अर्थात सिंहरूप, तीक्ष्ण, अप्रिय, प्रिय, अति भयानक, प्रचंड, भगाचे प्रमथन करणारे, सिद्ध समुदायाद्वारा नित्य अनुगीत महाभागाला नमस्कार आहे. मुक्तरूपापासून अट्टहास करणारे, क्रोधावस्थात सिंहगर्जन करणारे, प्रकंपी शरीरवाले शिवाला नमस्कार आहे. तीव्र नाद करणारे, कूदने फावणे वाले तथा प्रमोदित आत्मवाले शिवाला नमस्कार आहे. श्वास घेणारे, दौडणे वाले, अधिष्ठाता तथा आनंदरूप शिवाला नमस्कार आहे. ध्यान करणारे, भय देण्यावाले, रुदन करणारे तथा द्रवित होणारे शिवाला नमस्कार आहे. छलांग लगाने वाले, क्रीडा करने वाले तथा लंबे उदरयुक्त शरीर वाले शिवाला नमस्कार आहे. विधी निविषद रूप, कृत्याकृत्य मंड विकट रूप शिवाला नमस्कार आहे. उन्मत्त देहवाले तथा किंकिणीपासून स्वाभिमान शरीरवाले शिवाला नमस्कार आहे. विकृत वेश धारण करणारे, क्रूर, कोपाविष्ट, अप्रमेय रक्षा करणारे, दीप्त तथा सगुण रूप शिवाला नमस्कार आहे. वाम भागात आपली प्रिया गौरीपासून उभशीत सुंदर चूडामणी धारण करणारे, बाळरूप विग्रह आले तथा अप्रमेय गुणापासून संपन्न शिवाला नमस्कार आहे. सद्गुणापासून युक्त, निगूढ तथा अगम्य गतीवाल्या शिवाला नमस्कार आहे. सचा जलद्वारा सेवित आपले दोनों
चरण लोकधात्री या पृथ्वीचे तुल्य आहे. सर्व सिद्धो तथा योगांचा अधिष्ठान स्वरूप मध्यस्थित आपला उदर तारा समूहापासून विभूषित विस्तृत अंतरिक्षाचे समान आहे. आपले वक्षस्थल पर शोभायमान श्रीयुक्त हार तारापुंज के मार्ग की भांति प्रतीत होत आहे. केवळ तथा अंगत पासून विभूषित आपले 10 हात 10 दिशात तुल्य आहेत. निळे अंजनाच्या समूहाचे तुल्य विस्तृत परिधीवाला आपला श्रीयुक्त 8 स्वर्ण सूत्रापासून सुशोभित आहे. विक्राल दातवाला आपलं मुख अत्यंत भयाव तथा अनुपम आहे. पद्ममाला तथा पगडीपासून शोभायमान आपल्या शिर आकाश की प्रमाणे सत्याधिक शोभा को प्राप्त होत आहे. सूर्यात प्रकाश, चंद्रमात प्रकांती, पर्वतात स्थिरता, वायू शक्ती, अग्नीत उष्णता, जलात शीतलता तथा आकाशात शब्दरूप विद्यमान हे गुण अविनाशी शिवाचे निष्पंद अर्थात अल्पांश उत्पन्न झालेले आहेत असे मनीषी योग मानतात. जप्य महादेव, महायोग महेश्वर, पुरेशय ग्रहवासी, गुफा में निवास करणारे, खेचर आकाशात विचारशील, रजनीचर रात्रीत भ्रमण करणारे, तपोनिधी कार्तिकेय गुरु, ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप अनंत की वृद्धी करणारे, हय शीर्ष घोड्याचे शिरवाले, विष्णुरूप वयोधा जल धारण करणारे, इंद्ररूप विधाता, ब्रह्मारूप भूत भावन, बोध करणे योग्य क्रोधित करणारे, नेता दुर्दर्श अपराजय कायम जय मिळणारे, दृष्पंपन भद्रथ विशाल रथवाले, भीमकर्म भयंकर कर्म करणारे, बृहत कीर्ती महान यशवर्त्या धनंजय, घंटाप्रिय ध्वजी धनंजय करणारे, छत्र धारण करणारे, पिनाकी दुर्धुर वेदने की सेनापती, ची कवच धारण करणारे, पट्टशी एक प्रकारचे तीक्ष्ण लोह दांडरूप वस्त्र धारण करणारे, खडगी तलवार धारण करणारे, पुनहस्त हातात धनुष धारण करणारे, परस्वादी परश धारण करणारे, अधस्मर सर्व पापा कर्मांचा स्मृती में रखणारे, निष्पाप पराक्रमी, देवतांचे स्वामी तथा शत्रुंचा संहार करणारे, सब कुछ आप ही आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम. या भगवान विष्णूने भगवान शंकराची या ठिकाणी मनोभावने स्तुती चालवलेली आहे. त्याच्यामध्ये हयग्रीव घोड्याचे शिर धारण करणारे विष्णू स्वरूप भगवान विष्णू शिवशंकर असं या ठिकाणी उल्लेख आहे. पूर्वी पहिल्या कल्पात मधुकैट दैत्यांनी ब्रह्मदेवाचे वेद चोरून नेले आणि ते वेद भगवान विष्णूने हयग्रीव अवतार घेऊन परत आणले होते. त्यांचा दैत्यांचा नाश केला
तेव्हा हयग्रीव गंगा, हयग्रीव म्हणजे घोड्याच्या मुखातून वाढणारी ही घोड नदी जगाच्या आरंभी प्रथम निर्माण झाली. हा याचा इतिहास इथं सांगितलाय. तर या ठिकाणी कुठल्या गंगेचं वर्णन केलेलं नाही, फक्त हयग्रीव गंगेचं वर्णन आहे या स्तुतीमध्ये. मग दुसऱ्या कल्पामध्ये हयग्रीव राक्षस मारला, वेद पळून नेले. भगवान विष्णू हयग्रीव अवतार घेऊन त्याचा नाश केला. वेद ब्रह्मदेवाला आणून परत सृष्टीमंडळाला सुरुवात झाली. ही घोड नदी गंगेच्या कडेला भारतीय जगाची पहिली संस्कृती उदयाला आली. ती कुठं? हयग्रीव अवतार म्हणजे घोड नदी गंगा. इथे जगाच्या आरंभी संस्कृती उदयाला आली. मानव, नंतर मानव, अश्व, गाय, नंतर वीरवती, अशा अश्वावती, वीरवती, गोमती अशा नावाने हयग्रीवती म्हणजे हयग्रीवचं स्वरूप धारण करणारी ही भारतीय संस्कृतीची संस्कृती आहे. ती घोडनदी संस्कृती आहे. आणि हयग्रीवाचा उल्लेख, हयग्रीव खंड, त्याच्यामध्ये बरेच मोठी हयग्रीव आणि राक्ष माणसं या ठिकाणी बराच उल्लेख पुराणामध्ये आढळतो. परंतु जो लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण आहे, इथून घोडनदी रामलिंगाजवळ वाहते. म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्व आहे. कारण जगात पहिली गंगा प्रगट झाली ती घोड नदी पुरुष तत्वाची गंगा प्रगट झाली. आणि ती भीमाशंकरावर घोडेगाव तिथून निघाली आणि इकडे दौंडपर्यंत वाहत खाली आलेली आहे. ही घोड नदीची भारतीय आर्य संस्कृती प्रथम या तीरावर प्रगट झाली. म्हणजे या ठिकाणी हत्यारं बनवणे, शस्त्र बनवणे, वैदिक कार्य करणे, या ठिकाणी सर्व प्रकारचे देवदेवता तप करायला आलेले आहेत. सर्व ऋषींनी तर तप करायला सुरुवात केली. जगातला पहिला माणूस याच भारतीय संस्कृतीचा हयग्रीव तिथं प्रगट झालेला आहे. अशी ही वेदात आणि पुराणामध्ये आलेली माहिती सारांश रूपाने आपण इथे या ठिकाणी थोडीशी पाहिलेली आहे. आणि तिची आपल्याला आता माहिती असणं आवश्यक आहे. कारण लिंग पुराणामध्ये घोडनदी गंगेचा हयग्रीव या नावाने उल्लेख आलेला आहे. पूर्वकाळात आपल्याला प्रसन्न करण्यासाठी आम्ही देवताने आपल्या शत्रूंचा युद्धात संहार केला. अग्निरूप आपण सदा महासागराचे जल पिते हुए भी कभी तृप्त नाही होते आहेत. महासागर जरी तुम्ही पिले तरी तृप्त होणार नाहीत, इतके तुमची स्तुती महत्व आहे. आपण क्रोधमय भावाकृतीवाले, प्रसन्न आत्मावाले, म्हणूनच को पूर्ण करणारे, आपली इच्छापासून विचरण करणारे, प्रिय ब्रह्मचारी, दुस्तर ब्राह्मण्य, श्रेष्ठ जन द्वारा पूजित तथा देवताओं के अक्षय निधी आहे. देवतांचे अक्षय निधी, कधी नष्ट न होणारे असं निधी म्हणजे साठा समुद्र देवांचा आहे. आपण हे यज्ञांचा विधान केले आहे. अग्निदेव आपलेही वेदोक्त हवन करतात. हे महादेव, आपला प्रसन्न होण्यासाठी आम्ही देवता लोक प्रसन्न हो जाते आहे, प्रसन्न होणार होतो. आपण भवानीचे ईश आहे तथा आदेशे रहित आहे. सभी लोकांना ब्रह्मरूप करता आपही आहे. आपही आदि सृष्टी आहे. श्री ध्यानवाले संख्याशास्त्री आपण आपल्या प्रकृतीपासून परे जानकर अमृततुल्य आपलाही प्राप्त होते आहे. आता या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे, पुरुष आणि प्रकृती या ठिकाणी सांगितली. तर प्रकृतीच्या परे म्हणजे या प्रकृतीला सोडून त्रिगुण रहितम म्हणजे तिन्ही गुण सोडून भगवान शंकर आहे, त्यांना नमस्कार आहे. ध्यानपरायण योगी आपण
योग बलापासून नित्य सिद्ध आपला जाणकर पुन्हा पुन्हा योगांचा परित्याग कर देतो आहे. आणखी भी सुद्धा अन्य जो प्रसन्नचित्त त्याप्रमाणे विशुद्ध मनवाले लोक आहेत, वे आपले उत्तम कर्माचे द्वारा आपला जाणकर दिव्य भोगों की प्राप्ति करतात. गुणागणातीत तत्व वाले तथा सीमा रहित आप महात्माचा जैसा महात्म्य आम्ही जाणतो आहे, ऐसे आपण सामर्थ्याच्या अनुसार आम्ही काही म्हणलो आहे. आपण आमच्यासाठी सर्वत्र कल्याणकारी व्हावं. आपण कुछ भी आपणच काही सर्व काय आपला नमस्कार आहे. सूर्य ऋषियों, जो प्राणी एकाग्र होकर भक्तिपूर्वक ब्रह्मा तथा विष्णु के द्वारा की गई इस शिव स्तुति को जानतो, सुनतो अथवा जो तथा विद्वानों सुनाता है, लोकांना ऐकतो, वो 10,000 आसमद यज्ञ करके जो फल मिलता है वो त्या फलाला प्राप्त करून लेता है. 10,000 आसमद यज्ञ जो करील त्याचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला या गोडनदी गंगेत स्नान केल्यावर मिळेल. हे गुरु अवताराचं फळ, शंकराचं फळ. घोर पाप कर्म करणारे जो कोई भी प्राणी शिवाचे समीप या सुटपाट करतो अथवा इसे सुनातो ऐकतो, तो सभी पापों से मुक्त होऊन ब्रह्मलोकाला जातो. जो जनांचे बीचा मध्ये श्राद्ध कर्मात, देवकर्मात, यज्ञ धर्मादी अनुष्ठानात केले जाणारे स्नानाचे अंतर ही स्तोत्र पाठ कर व ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. आता पाठ ऐकल्यानंतर अवभृत स्नान करावं लागतं असं सांगितलंय. म्हणजे हा पाठ करायचा, जे आंघोळ करायची, शुद्ध व्हायचं आणि मग हे पाठ सुरू करायचा. एवढं जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला सुख, शांती, समाधान मिळेल. तसं मिळत नाही. आता या ठिकाणी एक त्याने सांगितलं, हयग्रीव व विष्णू स्वरूप अवतार हे भगवान शंकराने विष्णू रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. ज्यावेळेस क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू बसले होते तेव्हा त्यांच्या कानातल्या मळापासून मधुकैटभ दैत्य प्राप्त झाले आणि ते त्रास देऊ लागले. ब्रह्मदेवावर हल्ला केला आणि मग त्यांनी वेद पळून नेले, लपून ठेवले. आणि मग भगवान आदी नारायण महाविष्णूने, श्रीकृष्णाने हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यांना मारून त्यांच्यापासून वेद आणून ब्रह्मदेवाला दिले आणि त्यांच्या मेधापासून पृथ्वी तयार झाली. आणि मग त्यांनी घोड नदी गंगा, हयग्रीव गंगा, हस्वावती म्हणजे घोड गंगा निर्माण केली. जगात घोड नदी गंगा ही प्रथम प्रगट झालेली आहे. गोड पाण्याची गंगा हयग्रीव गंगा म्हणजे घोड्याच्या शिरा असणारी गंगा. दुसऱ्या कल्पामध्ये ब्रह्मदेव हयग्रीव अवतारात हयग्रीव राक्षाने भगवान विष्णूबरोबर युद्ध केले. ते 5,000 दिव्य वर्ष चालले होते. त्याला गुणले 360 एवढे वर्ष युद्ध चालले. त्यात भगवान विष्णू थकले आणि पृथ्वीवर आले. त्याने ह्या घोडगंगेमध्ये आपला त्रिशूळ धनुष्य ठेवला आणि त्याच्यावर झोपले. हा धनुष्य अर्णव संगमापासून तर तळनाथापर्यंत धनुष्य आकाराचा भाग आहे. आणि त्या दोरीवर झोपल्यानंतर संदीप नावाच्या भक्ताने ती दोरी हलवली. ती दोरी तुटली आणि मग भगवान शंकर विष्णूचं शिर तुटलं आणि ते तुटल्यानंतर ते आकाशात गेलं. त्याने मोक्षद्वार उघडलं. मग विश्वकर्माने भगवान विष्णूला घोड्याचं म्हणजे हयग्रीवाचं उच्च शिर जोडून हयग्रीव अवतार केला, तयार केला. मग हयग्रीव राक्षाला मारून त्याने लपून ठेवले वेद आणले
परत ब्रह्मदेव आणून दिले. पुन्हा यज्ञ सुरू झाला कल्कदत्त मंदिर येथे. याचा पुरावा आहे. इथं स्वयंभू मूर्ती आहेत, त्यामुळं आपण बोलतो. ती घोडनदी गंगा जी आहे ही हयग्रीव गंगा, म्हणजे घोड्याच्या मुखातून वाहणारी गंगा मुलीला घोडनदी गंगा म्हणतात. शिर आणि उर म्हणजे भगवान विष्णूचा शिर तुटून आकाशात गेलं आणि उर राहिलं, म्हणून शिर अधिक उर म्हणजे शिरूर नावाचं गाव झालं. त्याचप्रमाणे घोड्याचे शिर जोडले, घोडे म्हणून इथं घोड नदी या नावाचं पण गाव झालं. अशा दृष्टीने या शिरूरचं नाव आदिनारायण जो भगवान विष्णू शिवशंकर त्यांच्या नावावरून इथं प्रगट झालेलं आहे. हे लिंग पुराणात सांगितलेली गोष्ट आहे. हयग्रीव हा महत्त्वाचा शब्द आहे. याच्यामध्ये गंगा उत्पत्तीचं कुठेही वर्णन नाही, फक्त हयग्रीवाची उत्पत्ती म्हणजे घोडनदी गंगेची उत्पत्ती आहे ते आपल्याला पाहायला मिळते. हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. आणि त्यामुळे घोडनदी गंगा जगात सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्या घोडनदी गंगेची कथा अशी आहे की भगवान रामप्रभूला 100 महाअश्वमेध करायचे होते. 100 महायज्ञ करायचे होते. त्यावेळेस त्या ठिकाणी कुंभोदर नावाचे ऋषी आले आणि म्हणाले, रामप्रभू, ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शिरसे स्वाहा. आता बघा या घोडनदी गंगेचं महत्व त्याने सांगितलं. हे जे आता आपण सहस्रनाम त्यांची स्तुती ऐकली, या नदीचं पाण्याचे 2 थेंब जरी डोक्यावर पडले तरी माणूस जगात अजिंक्य विजय होतो तसा होत नाही. ओम नमो विद्याधिराजाय, विद्यांचा राजा हयग्रीव, हा हयग्रीव अवतार जो आहे त्याच्या मुखातून जी गंगा निर्माण झाली ती घोडनदी गंगा. या घोडनदी गंगेत आपण हे अस्मद यज्ञ नेऊन आंघोळ करून आणणे आणि मग आपण अस्मद देण्यास सुरुवात करणे म्हणजे आपल्याला जय मिळेल यातील मात्र शंका नाही. कारण हयग्रीव भगवान कृष्णाने यांनी हयग्रीव अवतार घेऊन 1728 कोटी वर्ष या घोडनदीच्या कडेला वास्तव्य केलेलं आहे, करीत आहेत आणि आता पण आहे. या ठिकाणी भगवान महाविष्णूचं दर्शन, भाविकांना शंकरा दर्शन रामलिंगाच्या रूपाने सर्वांना होत आहे. अशी घोडनदी पवित्र गंगा, तिचं थोडक्यात रूप सांगितलेलं आहे. आपले ग्रंथ वाचले अधिक माहिती मिळेल. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. या घोडनदी गंगेचं थोडं पाणी पिलात म्हणजे तुम्हाला हजारो अश्वमेध यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं आणि तुमची सर्व पाप नष्ट होतात. या घोडनदीच्या कडेला कृतीर्था, द्वापर आणि कली या युगांना प्रवेश नाही. इथे फक्त ब्रह्मयुगच वास्तव्य करतं आणि या ठिकाणी भगवान शिव, शंकर, पार्वती, महाविष्णू, महालक्ष्मी ही स्वयंभुवा इथं काय वास्तव्य करून आहेत याचं प्रात्यक्षिक याची स्वयंभू मूर्ती. स्वयंभू श्री अमृत मनसुख कल्कीदत्त महाराज मंदिर पाशेवाडी येथे स्वयंभू प्रगट झालेले आहे. लाखो भाविकांना साक्षात्कार होतो. या शिळेवर महागणपती, शिवशंकर, गंगादेवी, सूर्यनारायण, महाविष्णुपद आणि शेषनारायण आहेत. म्हणजे या ठिकाणीच पूर्वी भगवान महाविष्णू शेषनारायण झोपले, त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला आणि याच ठिकाणी ब्रह्मदेवाने जगातल्या पहिल्याने जगाला सृष्टी आरंभ केला. 2 परार्धवर्षी होते. या गावाला पाषाणशिळा या नावाने अनेक ग्रंथात वर्णन केलेलं आढळतं. म्हणून तीर्थक्षेत्र काशी, गया, प्रयाग
याच्या अगोदरचं पाषाण शिला तीर्थक्षेत्र आहे, त्याचा प्रत्यय पाषाण शिलेवर येतो. हात ठेवला पुढे मागे सरकतात, त्यामुळे आपल्याला आपलं अस्तित्व कळतं. म्हणजे दैवी शक्ती या ठिकाणी या भगवंताने ठेवलेली आहे जगाच्या आरंभी. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू स्वयंभू महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. आत्मब्रह्म ऋषि आत्रेय की जय. अनुसया माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.